दिनांक 4 जानेवारी रोजी पोलीस स्टेशन चित्रसरच्या हद्दीमध्ये MMRD बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये शमशेर सिंग आणि मीना सिंग या दोन्ही पती पत्नीचा खून झाला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चित्रसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गोडे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री कुंभार आणि त्यांचे डिटेक्शनचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे सर्व त्याचा तपास करत होते. 4 जानेवारीपासून आम्ही स्थानिक पोलिसांनी, डिटेक्शनचे अधिकारी, अंमलदार यांनी विविध प्रयत्न केले. त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण असेल, संशयितांची चौकशी असेल, CCTV फुटेज असेल, त्याचबरोबर इतर सर्वच अनुषंगाने आपण सर्व प्रकारे त्याची चौकशी करत होतो. तर त्यामध्ये आमचे जे पोलीस अंमलदार आहेत अभिषेक सावंत आणि पोलीस हवालदार शैलेश भोसले यांनी त्याच्यामध्ये गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. हे दोघेही पोलीस अंमलदार आमचे त्या ठिकाणी कसोशीनं सर्व प्रयत्न करत होते. सर्व संशयितांची चौकशी करत होते. या दोघांनी एक विशेष प्रयत्न करून आणि गोपनीय माहिती असेल किंवा इतर अनुषंगाने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी निसार शेख आणि रोहित उत्तेकर हे त्याच बिल्डिंगमध्ये MMRD बिल्डिंगमध्ये राहणारे आहेत आरोपी. या दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. प्राथमिक तपासामध्ये अशी माहिती निष्पन्न होते की सदरचा गुन्हा हा चोरी करण्याच्या उद्देशाने केला असावा. त्या अनुषंगाने अन्वेषण अधिकारी श्री कुंभार अधिक आणि सखोल तपास करत आहे. चोरी केली त्यांनी, काय त्याच्यामध्ये काय ऐवज काय त्यांनी चोरलाय किंवा काय रक्कम वगैरे? आता आम्ही जो तपासामध्ये जो आम्हाला मुद्देमाल मिळाला आहे त्याच्यामध्ये ते मयत आहेत, त्यांचा मोबाईल आहे, त्याच्याबरोबर त्यांच्या हातामधल्या बांगड्या आहेत, कानातील टॉप्स आहेत आणि इतर दागिने आहेत. त्यांनी नशा वगैरे करून त्यांनी चोरी वगैरे करण्याचा प्रयत्न केला की मर्डर वगैरे केली नशेच्या याच्यात? तो तपासाचा भाग आहे. आम्ही आताच त्यांना अटक केलेली आहे. ते सर्व गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतात. सर, या MMRच्या बिल्डिंग्स आहेत ज्यामध्ये महानगरपालिकेने इतर ठिकाणांना लोकांना शिफ्ट केलं आहे. त्या ठिकाणी वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत असतात. वास्तविक पाहता चित्रसर मानपुरा पोलीस स्टेशनच्या मागेच बिल्डिंग आहे. त्या ठिकाणी देखील अनेक प्रकार. त्यासाठी काय पोलीस स्टेशन किंवा ठाणे पोलीस कारवाई करतात? स्थानिक पोलीस स्टेशन त्या अनुषंगानं त्या ठिकाणी नागरिकांची असेल एक बैठक घेतलेली आहे. वारंवार आम्ही त्यांच्या सर्व संपर्कात आहोत. त्याचबरोबर आमचे बीटचे अधिकारी अंमलदार असतील, डिटेक्शनचे अधिकारी अंमलदार असतील, त्या बिल्डिंगमध्ये जे काही छोटे मोठे होणारे गुन्हे आहेत, चोरीसारखे असतील, मारामारीसारखे असतील, ते प्रतिबंध करण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना करत आहे आणि तिथं स्थानिक लोकांशी चांगला संपर्क आम्ही ठेवला आहे. आरोपी मिळाले काय सांगत? दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन चित्रसर हद्दीमध्ये MMR बिल्डिंगमध्ये शमशेर सिंग आणि मीना सिंग या दोघांचा पती पत्नीचा खून झाला होता. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चित्रसर येथे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री कुंभार करत आहेत. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने 4 जानेवारीपासून आमचे पोलीस स्टेशनचे 2 पथके त्यामध्ये तपास करत होते. त्यामध्ये तांत्रिक तपास असेल, संशयितांची चौकशी असेल, स्थानिक रहिवाशांकडे चौकशी असेल, स्थानिक रहिवाशांची सल्लामसलत आणि संपर्क असेल, या माध्यमातून आमचे स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अभिषेक सावंत आणि शैलेश भोसले या दोघांनी विशेष प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यामध्ये आरोपी निसार शेख आणि रोहित उत्तेकर या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये सदरचा गुन्हा हा चोरीच्या उद्देशाने केला असावा अशी प्राथमिक माहिती आहे. त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर अधिक तपास करत आहोत. दोन्ही आरोपी हे त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे आहेत. एक आरोपी हा सिक्युरिटी गार्डचं काम करतो आणि दुसरा आरोपी हा कळवा हॉस्पिटल येथे वॉर्ड बॉय म्हणून टेम्पररी कामाला आहे. मास्टरमाइंड कोण आहे हे सर्व गोष्टी तपासामध्ये अधिक निष्पन्न होते. सर, या अगोदर या दोघांवर काही गुन्हे दाखल होते नाही? तेच अधिक तपास सुरू आहे.
सर MMRच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यामध्ये अनेक वेळा मारामाऱ्या असतील किंवा इतर गोष्टी घडत असतात, त्यावर पोलीस कशा प्रकारे कारवाई करणार? स्थानिक पोलीस स्टेशन चित्तसर हे संबंधित इमारतीमधील जे रहिवासी आहेत त्यांच्या आम्ही संपर्कात आहोत, त्यांच्या आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी घडणारे जे गुन्हे आहेत, चोरी असेल किंवा मारामारी आहेत, त्या सारखे गुन्हे आम्ही प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना देखील करत आहोत आणि नागरिकांचे चांगला आणि सलोख्याचा संबंध पोलीस ठेवायचा. सर, सदर गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार अटक केले सध्या त्यांची स्टेटस काय आहे? म्हणजे सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. हिंदी